आरोग्य जागृती. सर, आरोग्य क्षेत्रामध्ये डोळ्याच्या रुग्णासाठी आपण एक देवदूत ठरत आहात, याबद्दल आपलं काय मत आहे? धन्यवाद. आपण थोडं जास्तच बोलतात. देवदूत वगैरे नाही, मी त्याचा मित्र आहे. आपण म्हणतो ना, आरोग्य मित्र आहे. आणि मला सांगायला हे जास्त आनंद आहे की या आरोग्य मित्राच्या प्रवासामध्ये आपणही सहभागी आहात. आम्हालाही तुम्ही मदत करता त्यांना तो संदेश जाण्यासाठी किंवा माहिती पोचवण्यासाठी. आणि हे सांगायला मला आनंद होतो की आपल्या 5 जे इंद्रिय आहेत, पंचेंद्रियापैकी, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय आपण म्हणतो डोळा आहे. त्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळतं आणि बाकीच्या गोष्टी मिळतात. ज्याला दृष्टी नाही त्याला त्याचं महत्त्व कळतं. आणि परमेश्वराने सुदैवाने त्यांची दृष्टी वाचवण्याचं, वाढवण्याचं आणि त्यांचा दृष्टीचं रक्षण करण्याचं जे कार्य आम्हाला दिलं आहे, साई सूर्य नेत्रसेवा 41 वर्षापासून अहिल्यानगरला हे काम करते आहे. आणि नुसतं अहिल्यानगर नाही, आपण पाहता की संपूर्ण महाराष्ट्राचं, भारताचं, बाहेरच्या देशातही लोक त्या विश्वासाने तिथे नेत्र उपचारासाठी येतात. विशेष करून लेझर नेत्र शस्त्रक्रिया हा आमचा वैशिष्ट्य राहिलेला आहे. चष्म्याचे नंबर घालवणे, जो दृष्टीदोष आहे तो दूर करून अशा लोकांना सैन्यात भरती, पोलीस भरती, पायलट होणे, नेव्ही जॉईन करणे, वेगवेगळे पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब्स आहेत, लग्नाच्या मुली आहेत त्यांना चष्मा आहे, त्या सगळ्या लोकांना आम्ही ह्या लेझर तंत्रज्ञानाद्वारे त्यांची दृष्टी नीट करून, त्यांचा चष्मा घालून आम्ही त्यांना परत आयुष्यात उभं करू शकतो. याचा एक विशेष आनंद आहे. आपण जो विश्वास आमच्यावर दाखवला आणि हे आरोग्य जागृती हा जो पुरस्कार किंवा सन्मान तुम्ही जो दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. माझं नाव संजय किसन क्षीरसागर. मी संभाजीनगर टी व्ही सेंटरला राहतो. त्या सरांचं क्लिनिकला जाऊन आला मी नगरला. तिथं त्यांनी आम्हाला खूप सारे सहकार्य करून आमचं ऑपरेशन करून दिलं आणि मिनिमम चार्जेसमध्ये करून दिलं मेन त्यातले त्यात. आणि मला ऑपरेशन करून जाऊ आता 1 वर्ष झालेलं आहे. मला पण सध्या भरपूरसा फरक आहे. पण रिचेकिंगला मी आलो इकडे. ओके, तुमचा रुग्णालयाबद्दल, साई सूर्याबद्दल काय अनुभव आहे? कसं? खूप कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलचा, खूप कोऑपरेटिव्ह. आम्ही गेलो, एक दिवशी जर राहिलो, त्यांनी आमची काळजी घेतली खूप. काय कुठं थांबला, कसं थांबला, दुसरी नाश्ता वगैरे असे तिथपर्यंत पण आम्हाला इन्क्वायरी केली त्यांनी. ह्या ऑपरेशन बद्दल कसं माहिती आहे? माझं नाव कुणाल लक्ष्मण गोरे. मी चिंचोली लिंबाजी राहणार. माझं ऑपरेशन परवा झालेलं आहे. तरी मला म्हणजे ऑपरेशन पहिले एवढं दिसत नव्हतं, पण ऑपरेशन झाल्यानंतर मला चांगलं दिसायला लागलं. सर, युवा वर्गांना काय संदेश देणार आपण? समजा एखाद्याला की प्रॉब्लेम असेल 6x6 का दृष्टीचा, तर नक्की सरला भेटावे, साई सूर्या नेत्रालय. सर, आपल्याला काय त्रास होता आणि आपल्याला काय झाली की या वयामध्ये ऑपरेशन करण्याची गरज पडली? मला खरं 6x6चा पॉईंट होता. तेव्हा मला पहिले पण भेटला होता इंडियन आर्मी याच्यामध्ये, पण नंतर सरची ती माहिती मिळाली आणि इथं आलो मी. ऑपरेशन झाल्यानंतर आज चांगलं दिसायला लागले मला. हे होते एक साई सूर्य नेत्र रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या रुग्णाचं प्रतिक्रिया होती आहे. आणि युवा आहे, युवा वर्गाने एकच संदेश देण्याचे आमचे मानस आहे का आपल्याला काही पण दृष्टीदोष असेल, भरतीच्या वेळेत किंवा मुलींना लग्नासाठी काही असं प्रॉब्लेम येत असेल, तर अवश्य आपण साई सूर्य नेत्रसेवा जे अहिल्यानगरमध्ये आहे, इथं डॉक्टर प्रकाश कांगरेजी यांच्याशी संपर्क साधून आपल्या समस्या त्यांच्याकडनं जाणून घेऊ, त्यांच्याकडनं आपण निरासन करू शकता. आणि आपल्याला छोटासा दोष असतो, पण यामुळे आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो. यासाठी साई सूर्य नेत्रसेवा जे रुग्णालय आहे नेहमी सक्रिय असतं. सामाजिक कार्यात पण त्यांचा खूप मोठा हातभार असतो. हेच आमचं सांगण्याचा मानस आहे. धन्यवाद.
कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।